अमेरिका इराण विरोधात आणखी ताकदीने मैदानात. सर्वात शक्तिशाली मिनटमॅन 3 मिसाईलचं परीक्षण. 13,000 किलोमीटर दूर मारा करण्याची क्षमता. युद्धामुळे हापूस आंबा निर्यातीवर अनिश्चिततेचे ढग. शेकडो कोटींच्या उलाढालीवर प्रश्नचिन्ह. हापूस आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर. नाशिकमधील कांदा आणि द्राक्ष उत्पादकांसह निर्यातदारांसमोर मोठं संकट. इमर्जन्सी सरचार्जमुळे कंटेनरचा खर्च महागला. प्रति कंटेनरवर तब्बल 2 ते 3 लाख रुपयांचा अतिरिक्त भार. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरात घमासान. अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या 10 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस पाठवणार. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार. 7 जागांसाठी 7च उमेदवार. भाजपकडून 4, शिवसेना राष्ट्रवादी 1 उमेदवार देणार. ज्योती वाघमारेंच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजी. गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे नाराज. नाराजांची मनधरणी करण्याचं शिंदेंसमोर आव्हान. अजित पवार विमान अपघात प्रकरणी पार्थ पवार कुटुंबियांसह घेणार पंतप्रधान मोदींची भेट. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या घातपाताचा पवार कुटुंबाला संशय. VSR विमानसेवा बंद व्हावी कुटुंबाची इच्छा. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार. टीम इंडियात बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष.